तर मवियाच्या या आंदोलनाला महायुतीने सुद्धा उत्तर दिलेलं आहे। आगामी निवडणुकीत जनताच मवियाला मतपेटीतून जोडे मारेल अशी संतप्त टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। तर हे आंदोलन केवळ राजकारणापोटी करण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। मवियाने आज मुंबईतल्या हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा काढत आंदोलन केलं। यावरून महायुतीने ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। म्हणजे यांना जोडे मारले पाहिजेत आणि मी सांगू इच्छितो या अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक यांना या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि जे जोडे मारो आंदोलन करतायत त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता नक्की जोडे मारेल। महाविकास आघाडी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचं आंदोलन करत आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे, शिवप्रेमींची माफी मागितली आहे। त्यानंतर हे राजकारण करणं हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे, हे निव्वळ शुद्ध राजकारण आहे। तर आपण पाहतोय महाविकास आघाडीच्या आंदोलनाला महायुतीने सुद्धा हल्लाबोल केला आहे। महायुतीने सुद्धा त्यांच्यावरती धारदार शब्दात जे आहे टीका केलेली आहे। येणाऱ्या आगामी निवडणुकीत जनताच मवियाला मतपेटीतून जोडे मारेल अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। तर हे सगळं काही केवळ आंदोलन राजकारणापोटी होत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। महाविकास आघाडीने आज हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जोडे मारो आंदोलन काढलं होतं। आधी पायी मोर्चा त्यांनी हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत नेला आणि तिथे गेल्यावरती